नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज चोराडे येथे भव्यदिव्य असं एक दुसरा एक बैलचं जंगी मैदान पार पडत आहे. आणि मित्रांनो, या मैदानात आपल्याला अनेक नामांकित नंदी पळताना दिसणार आहेत. त्यामध्ये मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो आपल्याला 100% आज या चोराडच्या मैदानात पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार आहे आणि आपल्या बकासूरच्या या दुसऱ्याच्या मैदानात 100% फिक्स पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याची अपडेट आपण घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लाडका बकासूर या मैदानात नक्की कोणत्या गटात पळणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या बकासूरच्या नावावर या मैदानात एक चिठ्ठी निघाली आहे, गट क्रमांक 11 तास क्रमांक 3. तर मित्रांनो, 100% आपल्याला 11 गटातच आपला बकासूर या मैदानात पळताना दिसणार आहे. तर आपल्या बकासूरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या बकासूरचा एक टॉपचा पायरा असणार आहे. तो म्हणजे मित्रांनो, आपल्या सगळ्यांनी माहीत आहे की श्रीनाथ केसरी मैदानात मथुरबरोबर पाळलेला पुष्पराज. मित्रांनो, त्या मैदानात मथुर आणि पुष्पराजने 3रा क्रमांक केला होता. आणि त्यानंतर मित्रांनो, आपल्या बकासूरवर आज पुष्पराज या दुसऱ्याच्या मैदानात पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, 100% आपल्याला ही जोडी पळताना दिसणार आहे. तर बघूया आपण पुष्पराज आणि बकासूरच्या गाडीला कसं स्पीड लागतंय. तर मित्रांनो, आपला बकासूर मागच्या काही मैदानात सलग 3 मैदानात पळाला होता. त्यानंतर मित्रांनो, बकासूरच्या नक्या काढण्यात आल्या होत्या. आणि पण मित्रांनो, आता आपला बकासूर मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. नक्कीच या मैदानात आपला बकासूर कमबॅक करेल हीच आपण प्रार्थना करूया.